मी सध्या माजलगाव शहरामध्ये आहे. माजलगाव शहरामध्ये सध्या नगरपालिकाची निवडणुका येऊ घातलेल्या अगदी काही दिवसामध्ये निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत. आपण प्रत्येक मतदारापाशी प्रत्येक वार्डामध्ये जाऊन सध्या जो काही विकासाचा कौल आहे तो कशा प्रकारचा आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं ठरतंय. आपण वार्ड क्रमांक 5 मध्ये आलो आहोत आणि वार्ड क्रमांक 5 मध्ये विकास कशा प्रकारचा हे सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे. आपल्यासोबत एक डॉक्टर काका आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार. डॉक्टर काका, काय सांगा, सध्या जर पाहिलं तर वार्ड क्रमांक 5 मध्ये आलोत आपण. वार्ड क्रमांक 5 मध्ये जर उमेदवार अनेक मातबर उमेदवार, तुमची पसंती नेमकी कोणाला असणार? आमची पसंती आता नवीन उमेदवारांना असणार आहे. मागच्या काळामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून स्वच्छतेचे आणि इतर जे काम आहेत तर ते फार काही म्हणावे तसे चांगले झाले नाही. मग चांगले काम आता देणारे जे नवीन उमेदवार आहेत तर त्यांना आमची बाजू राहणार आहे. त्यामध्ये आता नवीन कोण उभा टाकते तर त्यांचा आम्ही विचार करू. सध्या जर पाहिले दीपक भाऊ म्हणून आहे नाव, त्यांचं या वार्डामध्ये दिसलं. तुमची पसंती त्यांना असणार आहे का नवीन ऍक्टर? हो आहे. त्यांनी मागच्या काळामध्ये सत्ता नसताना आणि त्यांच्या हातामध्ये कोणते अधिकार नसताना सुद्धा इथं बऱ्यापैकी लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमची कधी काय संपर्क वगैरे आला? तुमचं काम काय काम अडकलं तुम्ही त्यांच्याशी झालंय? हो, त्यांनी एक ग्रुप तयार केलाय आणि त्या ग्रुपमध्ये त्यांनी काय आपण जर काय आपले काम टाकले तर ते काजळीचे मुलं येतात आणि ते काम करू. म्हणजे सोशल मीडियाच्या द्वारे काम पूर्ण करणारा माणूस म्हणजे दीपक भाऊ. इथून पाठीमागचे उमेदवार कसे होते? खूपदा सांगावं लागायचं त्यांना तेव्हा कधीतरी कामं व्हायची, नाहीतर त्यांच्या जर मागं नाही लागलं तर त्यांना स्वतःहून कामं दिसत नाही. काय कोणत्या पक्षाने तिकीट दिलं पाहिजे दीपक भाऊंना? पक्षाचं वगैरे असं काही नाही, माणसं चांगले पाहिजे त्या ठिकाणी. पक्षाचा येतं काही संबंध येत नाही, डायरेक्ट माणूस तो माणूसच हा संबंध येतो. त्याच्यामुळं जे पण कुणी उमेदवार येणार आहेत तर ते चांगले माणसं यावे. अपक्ष जर राहिले तर तुम्ही निवडून देतात दीपक भाऊला? काही अडचण नाही. काम करणारे माणसं आम्हाला फक्त पाहिजे. नक्कीच जर पाहिलं तर काम करणारा माणूस पाहिजे असं या काकांनी शक्यता वर्तवली आहे. आणि जर पाहिलं तर व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून दीपक भाऊ जनतेचे प्रश्न सोडवत आहेत असं सुद्धा काकांनी सांगितलं. कारण की जर पाहिलं तर व्हॉट्सअप ग्रुपवरती एखादं जर काम टाकलं, अडचण टाकली तर ती तात्काळ सोडवणारा दीपक भाऊंचे कार्यकर्ते प्रत्येक वेळेस धावून येतात असं सुद्धा काकांनी बोलताना सांगितलंय. माऊली न्यूज मीडियासाठी धनंजय मानेसोबत मी पवार अभिजित, माजलगाव, बीड.